नमस्कार, मी देवहूती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. पंढरपूर जवळील एका गावात जमावाने काँग्रेसच्या आमदार आणि आता सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची गाडी अडवून तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केलं, पाठिंबा दिला का, दिला असेल तर त्याची एखादी क्लिप दाखवा असं विचारू लागले. तेव्हा प्रणिती शिंदे आपल्या स्वभावानुसार आक्रमकपणे जमावाशी बोलताना म्हणाल्या की माझ्या गाडीला हात लावायचं काम नाही, माझ्याशी गाठ आहे असं ओरडून सांगत होत्या. आणि जमाव जास्त आक्रमक झाल्यानंतर त्यांनी तिथून काढता पाय घेतला. नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्यावर हल्ला झाला, गाडीची तोडफोड केली आणि हे सगळं भाजपने घडवून आणलं असा आरोप केला. हा आरोप त्यांनी कसा केला? अंधारात त्यांना जमावातील लोक हे भाजपचे कार्यकर्ते आहेत हे कसं समजलं, असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यात विचारला जातोय. नेत्यांच्या गाड्या अडवून रस्त्यावर त्यांना प्रश्न विचारून मराठा आरक्षण मिळणार आहे का, याचा विचार जर ते लोक मराठा आरक्षण आंदोलक असतील तर त्यांनी केला पाहिजे. समाजकंटकांकडून अशी कृत्य करून घ्यायची आणि त्यातून मराठा आरक्षण आंदोलनाला आणि भाजपला बदनाम करण्याचं षडयंत्र निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात होत राहील. अशी षडयंत्र रचण्याचं काम कोण करतं याची महाराष्ट्राला कल्पना आहेच. मराठा आरक्षण आंदोलक भाजपला आणि भाजपच्या नेत्यांनाच टार्गेट करतात, परंतु शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे गट यांच्या नेत्यांवर गावबंदी करत नाहीत. त्यांना याबद्दल प्रश्नही विचारत नाहीत. याउलट गावबंदी जाहीर केली असताना रोहित पवारांच्या यात्रेचं स्वागत केलं जातं. त्यांची यात्रा निर्विघ्नपणे पार पडते. प्रणिती शिंदेंवर झालेला हा कथित हल्ला निषेधार्ह आहेच, पण निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी तो प्रायोजित केला आहे का, याची सखोल चौकशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून भाजपला बदनाम करण्यासाठी जी षडयंत्र रचली जात आहेत त्यांचा पर्दाफाश करावा, अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.